सायकलीवर फरसाण विकणाऱ्या माणसाने 4,000 कोटींची कंपनी कशी उभी केली, ही गोष्ट आहे विपिन भाई यांची. 1990 मध्ये त्यांनी आपल्या वडिलांकडून 4,500 रुपये उधार घेतले आणि ते राजकोटला आले. तिथे त्यांनी आपल्या एका नातेवाईकासोबत मिळून नमकीन बनवायचे काम सुरू केले. बघता बघता त्यांचा हा व्यवसाय चांगलाच चालू लागला आणि तेव्हाच असे काही घडले ज्याने सर्व काही उद्ध्वस्त झाले. त्यांचा नातेवाईक पैशाच्या हौस्यापोटी नमकीनची किंमत वाढू लागला, पण विपिन भाई यांच्या पूर्णपणे विरुद्ध होते. त्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण नातेवाईकांनी त्यांचे काही ऐकले नाही आणि त्यांना कामावरून चक्क काढून टाकले. तेव्हा विपिन भाईंनी एक मोठा निर्णय घेतला. ते लगेच घरी आले आणि आपली पत्नी दक्षाबेन त्यांच्याकडून गाठ्या नमकीन बनवून घेऊ लागले. ते हे नमकीन सायकलीवरून गुजरातच्या गल्ली बोळात जाऊन विकू लागले. त्यांचा हा गाठिया गुजरातच्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होऊ लागला, कारण त्यांची चव अगदी घरगुती होती आणि किंमतही इतरांपेक्षा कमी होती. इथूनच खरी सुरुवात झाली गोपाल नमकीनची. आज गोपाल नमकीन हा भारतातील सर्वात मोठ्या स्नॅक्स ब्रँड पैकी एक आहे.